नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी मधील 11वा टॉपिक आपण सुरू करत आहोत. म्हणजेच नवीन टर्मला सुरुवात करत आहोत. आता पहिल्या टर्म मध्ये 10 टॉपिक होते, त्यातले काही 1-2 टॉपिक राहिलेले आहेत. जर हे 11 ते 20 टॉपिक या टर्मचे वेळेत कव्हर झाले तर मागचे टॉपिक आपण पुन्हा घेऊ. सध्या या 11व्या टॉपिक कडे वळणं खूप गरजेचं आहे. सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम, पेशींची रचना आणि सूक्ष्मजीव किंवा पेशीमय रचना आणि सूक्ष्मजीव. सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम एकदम इंटरेस्टेड आणि लवकर समजणारा हा टॉपिक आहे. लेट्स रिकॉल, थोडे आठवा. व्हॉट इज द नेम ऑफ द मायन्यूट कंपोनंट ऑफ विच द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड. प्रत्येक सजीवाचं जे शरीर बनलेलं आहे ते कोणत्या सगळ्यात लहानात लहान कणापासून बनलेलं आहे, तर सेल म्हणजेच पेशी. सगळ्यात स्मॉल पार्ट आहे सेल. इज द नंबर ऑफ दीज स्मॉलेस्ट युनिट द सेम इन द बॉडीज ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपण 6वी मध्ये शिकलो आहोत, त्याच्या बेसवर तुम्हाला क्वेश्चन आहे. आता प्रत्येक ॲनिमलच्या शरीरामध्ये हा स्मॉलेस्ट जो पार्टिकल्स आहे म्हणजे सेल, यांची संख्या सारखीच असते का, तर नाही. काही युनिसेल्युलर आहेत तर काही मल्टी सेल्युलर आहेत. ते आपण शिकलो आहोत. युनिसेल्युलर, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना एटसेट्रा. ज्यांचं शरीर फक्त एकाच पेशीपासून बनलेलं असतं त्यालाच आपण युनिसेल्युलर म्हणतो. ज्यांचं शरीर अनेक पेशींनी बनलेलं आहे त्याला आपण मल्टी सेल्युलर म्हणतो. तर मुद्द्याकडे वळूया. सेल म्हणजे पेशी. We have learned that cellular organization is the primary characteristic of all living organisms and that the cell is the fundamental structural and functional unit of living organism. आपण सेल्युलर ऑर्गनायझेशन, पेशीमय रचना याचा अभ्यास केलेला आहे. प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्यांची प्राथमिक काही वैशिष्ट्ये आहेत सजीवांची, ती पाहिलेली आहे. म्हणजेच पेशी हे सजीवांचं रचनात्मक, कार्यात्मक एकक आहे असं आपण म्हणतो. सजीवांचं कार्यात्मक, संघटनात्मक एकक पेशी आहे. कम्प्लीट द फ्लो चार्ट, खालील तक्ता पूर्ण करा. आता काय असेल या ब्लॉक मध्ये की इथं पुढे वर्ड्स आहे. वर्ड्स शब्द, म्हणजे शब्द कशापासून तयार होतो. आता समजा CSEE हा एक शब्द आहे. हा कशापासून तयार झाला, लेटर, अक्षरापासून. म्हणजे SEE म्हणजे इथं काय येईल, लेटर. लेटर, वर्ड, शब्द, सेंटेन्स, वाक्य. वाक्यानंतर हा पॅराग्राफ येणार. इथं पॅराग्राफ, त्याच्यानंतर चॅप्टर आणि बुक. म्हणजे लहानापासून मोठं मोठं कसं होत जातं तसं सेम आपली बॉडी स्ट्रक्चर आहे. पेशीपासून ऊती, ऊतीपासून अवयव, अवयवापासून अवयव संस्था आणि बॉडी. We see the structural organization of book in above flow chart. तुम्ही या चार्ट मध्ये पुस्तकाचे एक रचनात्मक कृती पाहिली. सिमिलरली, सेम याच पद्धतीने देर आर ऑर्गनायझेशनल लेवल इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची रचना असते. दीज आर, ती कशी असते, सेल पेशी, टिश्यू ऊती, अँड ऑर्गन्स अवयव, ऑर्गन सिस्टीम अवयव संस्था, आणि ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव, मग तो कोणताही असो. सेल्स फॉर्म द बेसिस ऑफ द स्ट्रक्चरल अँड फंक्शन ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता ही पेशी, सेल फॉर्म्स, पेशी कशी तयार होते, बेसिस ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांचं जे कार्य आहे, रचना आहे, यावर पेशीचं बनणं हे अवलंबून आहे. It is only with the help of cell that living organisms carry out all their different life processes. Only with the help of cells, हे फक्त पेशीमुळे शक्य आहे. काय, शरीराच्या प्रत्येक प्राणी, सजीवाच्या शरीराची जी वेगवेगळी डिफरंट लाईफ प्रोसेस, जीवन प्रक्रिया आहे, ती फक्त पेशीमुळे पूर्ण होते. यूज युअर ब्रेन पॉवर, थोडे आठवा किंवा जरा डोके चालवा. वेअर डू द लाईफ प्रोसेस ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम टेक प्लेस. एक पेशी सजीवांचं सगळी जी जीवन प्रक्रिया आहे ती कुठं पूर्ण होते,
इन द सेल, पेशीमध्ये. पण युनिसेल्युलर, एकाच पेशीमध्ये सगळ्या क्रिया त्यांच्या पूर्ण होत असतात. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेल फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीची. त्याच्यापासून टिश्यू म्हणजे अनेक पेशी एकत्र येऊन उती, अनेक उती एकत्र येऊन एखादा अवयव ऑर्गन, असा अनेक अवयव एकत्र येऊन ही अवयव संस्था ऑर्गन सिस्टीम तयार होते. आणि ऑर्गन सिस्टीम एकत्र येऊन बॉडी म्हणजे मानवी शरीर किंवा कोणत्याही प्राण्याचं शरीर तयार होतं. युनिसेल्युलर असेल तर ते फक्त एक पेशीच असतं. त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या क्रिया ह्या एका पेशीतच घडून येत असतात. चार्ट मधली महत्वाची माहिती आपण बघूया. ग्रेट सायंटिस्ट, थोर शास्त्रज्ञ. इन 1665, 1665 मध्ये सायंटिस्ट रॉबर्ट हुक ऑब्झर्वड अ थिन सेक्शन ऑफ कॉर्क अंडर अ मायक्रोस्कोप. कांद्याच्या पापुद्रा जो असतो, कांदा खाताना जो एकदम पातळ पापुद्रा निघतो, त्या कांद्याच्या लहान पापुद्र्याचा एक छोटासा सेक्शन घेऊन त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली बघितला. कुणी? रॉबर्ट हुक यांनी. इन दिस सेक्शन ही सॉ हेक्झॅगोनल कंपार्टमेंट लाईक दोज ऑफ बी हायव. तर त्यांना त्या सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसलं? हेक्झॅगोनल कंपार्टमेंट म्हणजे हेक्झॅगोनल अशा ज्या विटांची रचना किंवा मधमाशांच्या पोळ्यांची रचना असते त्या पद्धतीचं स्ट्रक्चर काहीसं दिसलं. ही नेम्ड दोज कंपार्टमेंट सेल्स. त्यांनी त्या कप्प्यांना पेशी असं नाव दिलं. दिस टर्म इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड सेला विच मीन्स स्मॉल रूम. त्यांनी त्या कप्प्यांना लॅटिन भाषेमध्ये सेला असं नाव दिलं. सेला म्हणजेच स्मॉल रूम, लहान खोली. इन 1838, 1838 मध्ये द टू सायंटिस्ट एम.जे. स्केलेडियन अँड थिओडोर स्क्वॅन फॉर्म्युलेटेड अ थेरी अबाउट सेल्युलर स्ट्रक्चर विच स्टेटेड. 1838 मध्ये स्केलेडियन आणि थिओडोर यांनी नवीन एक पेशींची रचना अभ्यासली. त्याला त्यांनी काय म्हटलं? ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल्स अँड द सेल इज द फंडामेंटल कंपोनंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक सजीव हा पेशीपासून बनला आहे आणि पेशी ही सजीवांचे रचनात्मक एकक आहे. इन 1885, 1885 मध्ये रुडॉल्फ व्हर्चो स्टेटेड दॅट ऑल सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. आणि 1885 मध्ये रुडॉल्फ व्हर्चो या शास्त्रज्ञाने असं शोधून काढलं की जी नवीन सेल तयार होते ती मागच्या पेशीपासून तयार होते. म्हणजे पेशी विभाजन, सेल डिव्हिजन हा महत्वाचा मुद्दा 1885 साली सिद्ध झाला. पण पेशींचं जनक जर कोण म्हटलं तर ते कोण असणार आहेत? रॉबर्ट हुक. हे नाव लक्षात ठेवा. यांनी प्रथम पेशींचा शोध लावला, त्याला सेला नाव दिलं, म्हणजे लहान खोली, म्हणजे एकदम लहान लहान कप्पा. आणि त्याच्यानंतर मग मानवी शरीर किंवा कोणत्याही प्राणी शरीर हे पेशीपासून बनलं आहे हे सिद्ध झालं. आणि प्रत्येक पेशी कशी तयार होते? तर मूळच्या पेशीपासून नवीन पेशी तयार होते. याचा शोध या घटनेनंतर लागला. त्याच्यानंतर मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स, म्हणजेच पेशीचं मोजमाप आणि निरीक्षण कसं करायचं. मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स. आता ही कंपाऊंड मायक्रोस्कोप तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे. शाळेमध्ये, प्रयोगशाळेमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल. आता हिचं काही पार्ट आहेत, आय पीस, म्हणजे यातून आपण पाहायचं असतं. या ठिकाणी फोकस या इल्युमिनेटरवरून सूर्यप्रकाश केंद्रित करून या स्लाइड इथं ठेवतो. हे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहेत, ही ट्यूब आहे, ऍडजस्ट करायचे हे फोकस नॉब आहे आणि हा बेस आहे. इन 1673, 1673 मध्ये अँटॉन व्हॅन लिवेनहोक assembled various lenses to construct a microscope. लिवेनहुक या शास्त्रज्ञाने 1673 मध्ये मायक्रोस्कोपमध्ये वेगवेगळ्या लेन्सेसचा शोध लावला. He was the first to observe live bacterial and protozoa cell under the microscope. सर्वप्रथम त्यांनी लाईव्ह बॅक्टेरियल्स म्हणजे एकदम लहान लहान जिवंत जीवाणू
आणि प्रोटोझोआ म्हणजे सगळ्या आधी जीव, एकदम स्मॉल जीवाणू, विषाणू, एक पेशी सगळे त्याच्यामध्ये ऑब्झर्व केले. सेल्स आर एक्स्ट्रीमली मायन्यूट इन साईज. पेशी ह्या आकाराने खूप 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 कल्पनाशक्तीपेक्षा खूप लहान असतात. वी कॅनॉट सी सेल विथ नेकेड आयज. नेकेड आय म्हणजे उघड्या डोळ्यांनी, नुसत्या डोळ्यांनी आपण पेशी बघू शकत नाही. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर द युनिट फॉर मेजरिंग देअर साईज. मग पेशींची साईज मोजण्यासाठी मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर ही 2 एककं वापरतात. द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज युज्ड फॉर ऑब्झर्विंग सेल्स. कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शीचा उपयोग पेशी पाहण्यासाठी केला जातो. An object on a glass slide magnified many times by the lenses of these microscope. आता काचपट्टीवर वेगवेगळ्या ऑब्जेक्ट ठेवल्या जातात आणि वेगवेगळे मॅग्निफाईड लेन्सेस वापरून वेगवेगळ्या पेशींचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर थोडीशी माहिती तुम्हाला येलो बॉक्स मध्ये पाहायला मिळते बघा, जी की थोडीशी तुम्ही लक्षात ठेवावी किंवा तुम्हाला ती माहिती असावी. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू डॉट डॉट मिलीमीटर. 1 millimeter. 1 millimeter is equal to 1 centimeter is equal to 100 millimeter. 1 millimeter is equal to 1000 micrometer, and 1 micrometer or micron is equal to 1000 nanometer. इतकी लहान लहान एककामध्ये पेशींचं मोजमाप केलं जातं. आता सगळ्यात तुम्ही अनुभवलेला पार्ट, लेट्स ट्राय दिस. करून पहा. Take a piece or a segment of onion and carefully separate thin skin from its concave surface with the help of forceps. Forceps म्हणजे चिमटा. प्रयोगशाळेमध्ये असतो फोरसेप म्हणजे कांद्याचा जो हा कॉन्केव म्हणजे असा फुगीर भाग आहे, यातला हा कांद्याचा पापुद्रा घ्या, त्याचं थिन सेक्शन घ्या. Place the membrane on a glass slide and put a drop of water on it. आता हा जो पापुद्रा आहे तो काचपट्टीवर ठेवा आणि त्याच्यावर एक पाण्याचा थेंब टाका, जेणेकरून तो ड्राय होणार नाही किंवा गोळा होणार नाही, पसरेल. टेक केअर दॅट मेम्ब्रेन डज नॉट गेट फोल्डेड व्हाईल प्लेसिंग ऑन द स्लॅड. काचपट्टीवर हा पापुद्रा ठेवताना तो गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची, त्यासाठी पाणी टाकायचं. Put a drop of dilute solution of iodine or eosin over it and observe under the 10x objective of compound microscope. त्याच्यावर आयोडीनचा किंवा इओसिनचा 1-2 थेंब टाका, जेणेकरून त्याला कलर असतो आणि कलर असल्यामुळे पेशी व्यवस्थित पाहता येतील, वाईट पाहता येणार नाहीत, म्हणून फक्त आयोडीन टाकायचे, बाकी काय नाही. आणि 10x ऑब्जेक्टिव्ह लेन्स खाली संयुक्त मायक्रोस्कोप खाली निरीक्षण करा. Don't forget to put a cover slip over the onion skin on the slide before placing it under the microscope. या काचपट्टीवर ठेवण्या अगोदर एकदम नाजूक डोळ्यात घालतो त्या सारख्या लेन्स असतात, त्याला कव्हर स्लिप म्हणतात. गोल चौकोनी दोन्ही आकाराचे असतात, त्या एअर बबल न येता ठेवून द्या, जेणेकरून निरीक्षण जे आहे ते एकदम क्लिअर कट होईल. त्याच्यानंतर बघा, in the same way observe cell from various part of plant like leaves, bark, root tip etc. जसं कांद्याच्या पापुद्र्याचे तुम्ही निरीक्षण केलं, सेम त्याच पद्धतीनं वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागाचं म्हणजे पानांचे, सालीचं, मुळाच्या टोकाचं निरीक्षण करा. डू यू रिमेंबर दॅट लास्ट इयर यू हॅड ऑब्झर्वड अमिबा अँड पॅरामेशियम दॅट आर फाउंड इन वॉटर. गेल्या वर्षी तुम्ही अमिबा, पॅरामेशियम हे सूक्ष्मदर्शीखाली पाहिलेले आहेत, पाण्यामध्ये असणारे हे जीवाणू. कॅन यू टेल आर द सेल दॅट यू ऑब्झर्व ऑल अलाइक. तुम्ही ज्या पेशींचा अभ्यास केला त्या सगळ्या एकसारखे आहेत का? नो. व्हॉट इज देअर स्ट्रक्चर, व्हॉट आर देअर शेप. त्यांची रचना, त्यांचा आकार कसा आहे, त्यात आपण नेक्स्ट पार्टमध्ये शिकणार आहोत. त्यांचा डायग्राम पण तुम्हाला काढायचा आहे आपल्या पुस्तकामध्ये. बुक्स माय फ्रेंड्स कलेक्ट इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट सेल्स from the reference book in the school library, for example largest cell, smallest cell etc. या व्हिडिओ नंतर आपण डिटेल व्हेरियस सेल्स पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही काय करायचं आहे तर या पहिल्या पेज जो आपण अभ्यासलेला आहे त्याच्यामध्ये काय महत्त्वाचे पॉइंट्स आहेत
ते व्यवस्थित पाठ करून लिहून काढा आणि जे पहिलं पेज झाले आहे ते पूर्णपणे वाचून काढा. नोट्समधले क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये दिले जातील. थँक्यू.